300 हा 300 हा 350 हा द्या हा द्या. बघा एक नंबरचा आलस चोर, एक नंबरचा आलस चोर. कधी कधी आला सांग मला, सांग लय कधी आला तुला, कधी फोन केला सांगितला बाबा टाइम कधी आला? कधीच नाही. कधी फोन 2 मिनिट थांब 3 मिनिट थांब, काय करतच काय घरी मला सांग. आलो लवकर आलो, धावत आलो, दम लागलाय. कंट्रोल चला आता. फायनली भाई आलाय हिरोयावरनं आपल्या उरण मध्ये पेंटिंग द्यायला. भावा कधी आता पहिल्यांदा आला असेल उरणला? पहिल्यांदा म्हणजे 2 फेर झाले, एकदा ब्लड द्यायला आला, आता रिटर्न द्यायला. पेंटिंग मला नक्की सांग कशी वाटली तुला? सकाळी किती वाजता निघाला? 6:30 वाजता निघालो. 6:30 वाजता? खरं खरं ना? हा 6:30 वाजता निघालो. आता म्हणजे तुला तिथून ट्रेन आहे का डायरेक्ट घरा जाऊन? नाही इथनं पनवेलला चेंज करत नेरूला चेंज करत परत उरणला आलो. थँक्यू. त्यानिमित्तानं तरी उरणला 2 वेळा आलास, कधी येशील आणि कधी आमच्या उरणमध्ये. तर कशी वाटली पेंटिंग मला भाऊ नक्की सांग. चल मी पण जरा घाई. फायनली शॉपवर पोहोचलोय. आता शॉपवर सकाळी 9 वाजले, शॉपवर आलो आपण. तर मित्रांनो सकाळी सकाळी पहिलाच टॅटू करतोय आपण. दादा कुठून आला आपण? मी बाणापूर आलो, शेगाववरनं. 17 किलोमीटर. 17 किलोमीटर 700 किलोमीटर आहे. 700 आपल्या उरण मध्ये कधी निघाला तुम्ही? आम्ही आलो होतो उरण मध्ये काल आम्ही सकाळी आलो तुमच्या शॉप मध्ये. आणि आता टॅटू काढायचा आहे, आम्ही खूप लांबून आलो. काढायचं टॅटू? हो. तर मित्रांनो फायनली आता आपण पोर्ट्रेट स्टार्ट करतोय. दादा कुठून आला? श्रीवर्धन वरनं आले आपल्याकडे टॅटू काढायला. किती वाजता निघाला? सकाळी 3:30ला. सकाळी 3:30ला निघाला. तेवढे लवकर ट्रेन होती तुला?
नाही बस होती तिथनं बस होती 3:30 वाजता श्रीवर्धनवरनं. श्रीवर्धनवरनं आणि म्हणजे नंतर मग बोरली पंचतन गाव आहे माझं श्रीवर्धन जे मेन बोरली पंचायत मध्ये हा. आणि तिथून मग डायरेक्ट बसने तिथनं पनवेल. बसनी पनवेलला आलो पनवेलवरनं परत बसनी इकडे उरणला आलो तिने जाम केलास प्रवास केलास. किती वाजता पोहोचला इकडे? इथे 10:15 वाजेपर्यंत आलो. 10:15. हा पहिल्यांदा आला असेल ना? पहिल्यांदा. कसं वाटलं शॉपला? मस्त एकदम भारी आहे एकदम. बघितलं आणि मेन इंस्टाग्राम वरती बघितलेलं म्हणजे इंस्टाग्राम वर बघितलं होतं का? हा. एक मिनिट. आणि फर्स्ट टॅटू काढतोय तर बोललो मेन तुम्हाला सांगू मित्रांनो, आज भावाचा बर्थडे आहे. मेन पॉईंट. आणि स्वतःच्या बर्थडेच्या दिवशी पप्पांचा पोर्ट्रेट काढतोय. किती मोठा गिफ्ट असेल त्याच्यासाठी पण आणि त्याच्या पप्पासाठी. म्हणजे आपण कमी वेळेला बघतो की बर्थडेच्या दिवशी कोणतरी म्हणजे स्वतः म्हणजे पप्पांचं पोर्ट्रेट काढतो. काय म्हणजे आज स्पेशल म्हणजे बर्थडेच आहे म्हणून. हा माझा बर्थडे कधीपासून मला काढायचं होतं की नाही. कधीपासून ठरवलं होतं म्हणजे पप्पांचा टॅटू काढायला? झालं 1 वर्ष ठरवलेलं आहे. 1 वर्ष. हा 1 वर्ष. मग आपलं पेज किती दिवसापासून फॉलो करतो? 4 महिने झाले. 4 महिने झाले. हा, जेव्हा कामात होतो त्यामुळे यायला असं वेळ नाही भेटला. यायचं होतं त्यांच्याच बर्थडेला फेब्रुवारी मध्ये. हा पण त्यावेळी काम चालू होतं मग नाही जमलं. आज फायनली भाऊ आलाय उरण मध्ये. मला म्हणजे अजूनपर्यंत कधी कधी असं वाटतं की आपल्यासाठी तेवढं लांबून लांबून आता नाही बोललं तरी रोह्याला भरपूर शॉप असतील. हा रोह्याला पण आहेत. श्रीवर्धन मध्ये पण श्रीवर्धन मध्ये पण आहेत ना टॅटू शॉप आहेत त्यांच्याकडे. तरी पण एवढे लांब आपल्यासाठी येतात. खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी पण. आज सुट्टी कामावर? सुट्टी. अरे आणि पूर्ण दिवस तुझा इथं जाईल. पूर्ण हे म्हणजे विश वगैरे करतील, कोण कॉल करतील, कोण बर्थडे केक कापायला पण येईल भाऊचा. तेवढ्याला आता तुला जायला पण रात्री टाइम होईल. किती वाजतील तरी घरी पोहोचायला? रात्री वाजतील. तिथून निघेन त्याच्यावरती आहे. फायनली मित्रांनो टॅटू स्टार्ट झाले आता. तर किमान मला वाटतं 2.5 तास तरी जातील. मित्रांनो अर्धा हाफ सेशन कम्प्लीट झाला आपला. त्याच्यामध्ये फक्त आउटलाईन पूर्ण कम्प्लीट करून घेतली आपण फेस टॅटूची. आणि आता फक्त त्याच्यामध्ये फिनिशिंग म्हणजे शेडिंगचं काम बाकी आहे. दादा पेन होतोय का? नॉर्मल पेन तुला होईलच, तेवढा काय विषय नाही. किती एज किती आहे तुझी? 25. अरे सोबतच आहो मी. 2000 आहे. हा 2000. चांगलं आहे. रुक भाई रुक. शिव नको ब्लॉग चाललाय. दादाचा बर्थडे होता, आम्ही केक आणला होता आणि आता केक आम्हाला बघितला आणि त्या डायरेक्ट केक वाल्याला भाईने फोन केला आणि ते केक व्हेजिटेरियन. मी आता नरकात जाऊ शकत नाही, मला स्वर्गात जागा आहे. आम्ही पण खाल्लेला आज संकष्टी होती. वाजवायला माणूस आणला बायका पडला. ये एक नंबर चांगला कंटेंट. एकदा वाजून दाखव, एकदा वाजून दाखव मला. दाखव वाजव. चांगली वाजव, कवाडी वाजव, कवाडी. शाबास होऊन जाऊ दे. छान मला मग केक ठेव. एक नंबर. एक कवाली होऊन जाऊ दे.
कवल येते का? शाबास. ये, बस 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 बस. तो आधी गल्ला उचल बाय. गल्ला उचलायचं. बस बस बस. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. बस बस फेमस झालास. ये क्या लगा है अभी गाल पे मेरे को बता. बीबी स्टिक. लिपस्टिक. अच्छा अभी किधर से है? कौन कौन साथ में कौन कौन है? भाई लोग. किधर है? बुला उनको. बुला किधर गया? और लोग उधर क्या किधर गया? अच्छा अब खाना खाया तूने? ये भी केक खाए. चले चले लवकर ये लवकर. 10 रुपए बजाने का कितना लेते हो? 10 रुपए ना. कितने रुपए लेते हो? कितने रुपए घेतो? 100 रुपया भाई. इतना 100 रुपया उतना बजाया क्या तूने? हाँ अभी 10 रुपए दे तो बोल रहे 100 रुपए. हाँ 50 रुपए दे दो. 30 रुपए दे दो. 30 रुपए भी नहीं है मेरे पास. अभी सेठ नहीं है हमारा इधर. सेठ गया है गाँव. सेठ रहता ना तेरे को देता. टैटू किधर बनाया? ये भाई ये पन्ने दाखव. राखी के दिन बनाया. ये अभी ताजा है. आता ताजा त्याचे टॅटू आहे. आणि कितने साल की है तू? कितने साल की है? साल कितना मालूम नहीं? 8 साल की आहे तू. 8 साल म्हणजे 18 साल म्हणजे 18 वर्षानंतर टॅटू बनवतात. त्याच्यामध्ये यांनी आता 8 वर्ष 10 वर्ष आधीच टॅटू बनवले. खरं तरी बनवायचं नसतो कारण जी नवीन मुलांची स्किन असते ती कोवली असते. त्याच्यावर आपण कधी पण त्या हायजीन वगैरे नसतं. प्रॉपर मेंटेन नसतं. रस्ते भी बनाय ना तो या भरपूर तिला पुढे त्याचा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. बाबा असं करू नको. ऐसा कर मत कभी. ये बना के कुछ नहीं मिलेगा तेरे को. जाते है कि नहीं? पढ़ाई करती कि नहीं? पढ़ाई नहीं करती क्यों? ऐसे बना मत. अभी देखो इधर इन्फेक्शन हो गया है. दिख रहा है देखो. फोड़ी आ गए. वो खराब हो जाएगा. बुखार आएगा तेरे को. ऐसा बना मत. कितने में बनाया था? कितने में? 40 रुपये. 20 रुपये. 10 दुकान हिंटन तो 10 रुपये नहीं भेटत. 40 रुपये इधर तूने खर्चा किया. 20 रुपये. 20 रुपये. 20 रुपये कमाने के लिए कितना जाएगा तेरे को? बजाना पड़ेगा इधर उधर. करेगा ना. तो ये करके क्या मिला? क्या बना है ये? कर मत ऐसा कुछ. जा तो पहले लेके आओ तेरे भाई को. बोल केक खाने के लिए बोल लेके आया. जा. तर मित्रांनो फायनली टॅटू कम्प्लीट झालाय. आता आपला पोर्ट्रेट पूर्ण कम्प्लीट झालाय. तुम्हाला दाखवतो. थोडासा 3D वर्क मध्ये केलाय. थोडीशी ब्लॅक टोन आहे त्याच्यामुळे थोडासा फेअर स्किन असते. जेवढी फेअर स्किन असते तेवढा टॅटू एकदम डार्क आणि दिसायला पण एकदम चांगला टवटवीत दिसतो आपल्या भाषेत. तर आता तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवतो त्याचा. या तर मित्रांनो फायनली तुम्ही रिझल्ट तर बघितलाच असणार काय कसा झाला टॅटू. तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला टॅटू कसा वाटतोय. आणि दादा तुला कसा वाटला टॅटू? एकदम मस्त. मस्त ना. म्हणजे इथे आल्यानंतर काय थोडा कसं फील झालं तुला? नाही एकदम मस्त. खूप एकदम फ्रँकली सगळेजण. थँक्यू सो मच. असं येत जा बाबा इकडे कधीतरी. मित्रांनो तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही कोणी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करायला विसरू नका. असं तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवत राहील.